नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मालिकेने 7 वर्षाची लीप घेतलेली आहे आणि दिवाळीच्या दिवसांमध्ये आपली भूमी जी असते ती तिच्या दाराबाहेर तुळशीभोवती रांगोळी काढत असते. आणि त्याच वेळेला ती रांगोळी काढत असताना खूप आनंदात असते, कारण घरावरचं संकटाचं सावट जे असतं रागिनी नावाचं ते दुष्टचक्र आता कायमचं बंद झालेलं असतं. त्याच वेळेला अगदी छान घरात अंगणात किलबिलाट पक्ष्यांचा सगळ्या चिमण्यांचे आवाज वगैरे येत असतात. अगदी सकाळची वेळ असते, त्यामुळे सगळीकडे शांतता पसरलेली असते. अशातच आता एक सायकलवाला ट्रिंग ट्रिंग करत बंगल्यात शिरतो आणि मग तिला आवाज आल्यामुळे ती पटकन मागे बघते, तर तो सायकलवाला वरूनच न्यूजपेपर फेकून देतो. आणि मग भूमी बघते तर काय पेपरमध्ये काय आलं आहे म्हणून ती बघण्यासाठी जाते. तर त्याच वेळेला तिला ते बघितल्यानंतर हादरायला होतं, कारण टी व्हीमध्ये न्यूजपेपरमध्ये बातमी आलेली असते की रागिनी परत येते. आता ती बातमी पाहिल्यानंतर तिला धक्का बसतो आणि ती विचार करते की ही बातमी अचानक कशी काय आली. ती जराशी दचकते. रागिणी हत्या कशा काय परत येऊ शकतात 7 वर्षांआधीच तर त्या संपल्या होत्या, मग अचानक असं म्हटल्यावर आता तिथे तिला भीती वाटायला लागते. मानसी मागून येते आणि ताई असा आवाज देते, तेव्हा भूमी जराशी दचकते. मग मानसीला ती म्हणते की म्हणू, तेव्हा ती म्हणते की काय झालं, तू अशी चेहरा का झालाय तुझा. तेव्हा मग ती म्हणते की मला जरा मानू 1 मिनटं मदत कर. ही रांगोळी मी काढून झाली आहे, पण जरा रंग ना इकडे तिकडे पडलेत, त्यामुळे प्लीज जरा तू आवरून ठेवतेस का, मी जाऊन येते पटकन. तेव्हा मग ती म्हणते की हो ठीक आहे मी जाते, पण काय झालं. पण भूमी तिला काही सांगायला तयार नसते. भूमी म्हणते की मी आलेच, थांब. असं म्हणून आता भूमी तिथून निघून जाते आणि मानसीला काहीही सांगत नाही. मानसी विचार करते की नक्की काय झाले ताईला, ताई अशी घाईघाईमध्ये का बरं निघून गेली असेल. मग त्यानंतर भूमी धावत धावत तिच्या रूममध्ये येते. आता आकाशही 7 वर्षानंतर थोडा चेंज झालेला असतो, म्हणजे त्याला चष्मा वगैरे लागलेला असतो. तेव्हा मग आकाश म्हणतो, भूमी काय झालं, तू इतकी का घाबरली आहेस. तेव्हा मग ती म्हणते की आकाश हे बघ ना काय आहे, अरे हा हे जरा बघ तू, म्हणजे पेपरमध्ये बघ बातमी काय आली आहे. बातमी आजची अलिबागच्या पेपरमध्ये. त्यावेळेला मग आता लगेचच तो पेपर बघतो आणि पेपर बघितल्यानंतर त्याला जबरदस्त असा धक्का बसतो. तो भूमीला म्हणतो की भूमी, हा पेपर जरा एक काम कर, दरवाजा बंद आहे का बघ. तेव्हा भूमी म्हणते की बघितलं आहे मी, दरवाजा बंद आहे, परंतु आकाश मला सांग हे नक्की कसं काय, रागिनी हत्या परत कशा काय होऊ शकतात, म्हणजे हे सगळं काय नक्की. असं आता ते दोघंजणही विचार करायला लागतात. त्यावेळेला मग भूमी आणि आकाशला कळत नसतं, ते दोघेजणही घाबरतात. आणि मग आकाश म्हणतो की भूमी, मला नक्की समजत नाही आहे की ही न्यूजपेपरमध्ये बातमी आलीच कशी आणि आत्या 7 वर्षानंतर कशी काय होऊ शकते. आकाश म्हणतो की भूमी, अगं आपण तिला 7 वर्षांपूर्वीच मारलं होतं, मग ती आता अचानक कशी काय येते, काहीच कळायला मार्ग नाही आहे. तेव्हा मग आता असं म्हटल्यावर भूमी म्हणते की आकाश, मला ना भीती वाटते, काय करावं याची, म्हणजे जर रागिनी आत्या परत गेल्या तर, परत आल्या तर, कारण इतके वर्ष आपण ही बातमी अगदी जाणीवपूर्वक सगळ्यांपासून लपवून ठेवली होती, इतके वर्ष, मग आता अचानक काय होणार आहे. तेव्हा आकाश म्हणतो की नको घाबरूस भूमी, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा मग आकाश म्हणतो की थांब, मला पण काहीतरी नोटिफिकेशन येत आहेत याच गोष्टीच्या, त्यामुळे तो मोबाईल बघायला लागतो. आणि मोबाईल बघत असताना भूमी जराशी घाबरलेली असते की आकाश जर खरंच रागिनी हत्या आल्या तर पूर्णपणे वाट लागेल. त्यावेळेला आकाश म्हणतो की थांब. भूमी हात जोडते की देवी योगेश्वरी काहीतरी कर. तेच वेळेला आता आकाश ती बातमी बघतो आणि म्हणतो की भूमी जरा थांब, अगं हे जे काही आहे ना ते एका नाटकाचं प्रमोशन दिसतंय, म्हणजे मोबाईलमध्ये बघ ना, हे मला नाटकाचे मेसेजेस वगैरे आले, तर रागिनी परत येते हे नाटक आहे आणि याचंच प्रमोशन आहे आज सगळीकडे, त्यामुळे हा मेसेज आला आहे. भूमी जराशी घाबरलेली असते, ती आता जराशी नॉर्मल होते आणि आकाशला म्हणते की बघू मला. तेव्हा आकाश म्हणतो की हे बघ अगं, हे ना एका नाटकाच्या प्रमोशनचाच भाग आहे आणि म्हणूनच आज आपल्या पेपरच्या फ्रंट पेजवरती ते आलं आहे आणि हे एक नाटकच आहे, असं तर तो बोलून दाखवतो. त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की घाबरण्याची काहीच गरज नाही भूमी, आपण उगीच घाबरतोय, अगं हे नाटक आहे आणि त्यामुळे आपल्याला घाबरायला झालं असेल. भूमी म्हणते की आकाश, पण मला खरंच भीती वाटते, जर हे असं घडत राहिले तर मग कसं होईल. तेव्हा आता आकाश म्हणतो की हे बघ भूमी, नको घाबरूस, हे बघ मोबाईलमधला मेसेज बघ, मग तुला लक्षात येईल. आता भूमी बघते की सगळे मेसेजेस असतात. तेव्हा भूमी जरा नॉर्मल होते आणि म्हणते की थँक गॉड. आकाश, मला तर खरंच असं वाटलं होतं की रागिनी हत्या, म्हणून ती गप्प बसते. नंतर मग आकाश म्हणतो की नको, शांत हो, काहीही होणार नाही आहे. आता त्यानंतर भूमी आकाशला मिठी मारते आणि म्हणते की सगळं काही व्यवस्थित होईल ना रे. तेव्हा आकाश म्हणतो की हो, सगळं काही व्यवस्थित होईल, तू अजिबात काळजी करू नकोस. सगळ्या गोष्टी आता दोघंजणही नॉर्मल बसलेले असतात
आकाश आणि भूमी म्हणतात की गेले 7 वर्ष झाले आपण याच गोष्टीची उजळणी करतोय की रागिनी त्याचा जीव कसा गेला. जर कदाचित कोणी चुकून येऊन विचारलं तर काहीतरी बोलता आलं पाहिजे किंवा सुरुवात करता आली पाहिजे. दोघांची सेम सुरुवात असली पाहिजे. त्यासाठी आपण प्रत्येक वेळेला उजळणी करतोय. आकाश म्हणतो की हो ना, मला खरंच खूप भीती वाटते. जर घरातल्यांना कोणालाही माहिती नाही आहे हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि जर कोणाला कळलं आणि तसं आपण होऊ दिलं नाही आहे, गेले 7 वर्ष आपल्या आयुष्यातलं जे दुष्चक्र होतं ते आता कायमचं संपलं आहे. त्यामुळे आता आपण या सगळ्या गोष्टी अगदी नॉर्मलाईज घेतल्यात, पण कधीही तो दिवस विसरताच येत नाही. भूमी म्हणते की आकाश नाहीच विसरता येणार, कारण आपण तसे नाही आहोत ना, म्हणून आपण गुन्हेगारी प्रवृत्तीतले नाही, त्याच्यामुळे आपल्याला ते लक्षातही येत नाही. तेव्हा मग आकाश भूमी ठरवतात की आपण एक काम करूया, पुन्हा एकदा या सगळ्याची उजळणी करूया. म्हणजे कसं आहे ना, आपल्याला लक्षात येईल की हे सगळं काय होतं आहे आणि काय नाही. नंतर मग आता आकाश आणि भूमी दोघं उजळणी करतात की नाश्त्याला बसलेले असताना गायकवाड सर येतात आणि रागिनी आत्याचं पासपोर्ट दाखवतात आणि म्हणतात की हे बघा, रागिनी पटवर्धन ह्या कायमच्या तुमच्या इथून निसटून गेल्या आहेत. आणि मग अथर्वही म्हणतो की हो, आई कायमची लंडनला निघून गेली. आणि नंतर मग रागिनी आत्या एअरपोर्टला मेघने जे CCTV फुटेज तयार केलं होतं ते CCTV फुटेजमध्येच तिच्यासारखी दिसणारी बाई बाहेर पडते आणि ती चालत चालत एअरपोर्टच्या दिशेने जाते. शिवाय तिच्या हातामध्ये आहे जो पेपर होता आणि जे काही होतं ते सगळं काही तिच्यासोबत होतं, म्हणून आता ती अगदी टेन्शन फ्री असते. भूमी म्हणते की आकाश, आपल्याला रोजच्या रोज 7 वर्ष झाली ही उजळणी करावी लागते, कारण का आपल्याला जर एखादी गोष्ट विसरायला झाली तर त्यासाठी हे सगळं करावं लागते. खरं तर हे सगळं ना आपल्याला आपल्या क्षितिजासाठी करावं लागते. तेव्हा मग आकाश म्हणत असतो की भूमी, मला माहीत आहे या सगळ्यामुळे ना तू खूपच अगदी नाराज झाल्यासारखी आहेस. किती काही झालं तरी आपल्याला या सगळ्यामधून बाहेर येता येणार नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव की आपल्याला ही उजळणी करावीच लागणार आहे, निदान क्षितिजासाठी तरीही. एका गोष्टीत मलाही वाईट वाटतंय की किती काही झालं तरी. भूमी म्हणते की आकाश, मला सांग, आपण दिवाळीच्या दिवसांमध्ये उजळणी नाही केली तर नाही चालणार का? आकाश म्हणतो की भूमी, आपल्याला केलं पाहिजे, कारण हे जर किती काही झालं तरी उद्या जाऊन आपल्याला जर कोणी प्रश्न विचारला तर त्याची उत्तर आपल्याकडे तयार हवीत, आणि त्यासाठीच मी हे सगळं करतोय, असं तो तिला म्हणतो. नंतर मग भूमी म्हणते की आकाश, मी आलेसा जरा, क्षितिजा कुठे मी बघते. आकाश म्हणतो की अगं भूमी, ती फ्रेश होऊन केव्हाच खाली गेली आहे. मग भूमी म्हणते की थांब, मी बघते तिला कुठे गेली आहे ती. तेव्हा मग आता भूमी ही खाली उतरते आणि पौर्णिमा ही देवीकडे धूप करून योगेश्वरी देवीकडे आरती करत असते. खरं तर रागिनी आणि अभिजित निघून गेल्यामुळे तिचं आयुष्य हे अगदी ओसर झालं होतं, परंतु आत्ताही तेच आहे. परंतु तिने स्वतःच्या कामात काहीतरी 7 वर्षात गुंतवून घेतलेलं असतं. नंतर मग आता भूमी ही क्षितिजाला आवाज देत खाली येते, तेव्हा तिला पौर्णिमा दिसते. मग भूमी म्हणते की पौर्णिमा, अगं हे काय आरती करतेस ना तू? आपण जेव्हा आरती करत असतो ना तेव्हा घरातलं वातावरण अगदी प्रसन्न असतं, म्हणूनच तू आरती अशी मनातल्या मनात का म्हणतेस? मोठ्याने म्हटलीस तरी काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळे तू आरती म्हण, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेवढंच तुला बरं वाटेल. आणि तुला माहिती आहे, आपले हे आरतीचे स्वर आपल्या कानात पडतात ना तेव्हा अगदी वातावरणात ना पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. त्यामुळे तू तसंच करत जा ना. परंतु पौर्णिमा एकही शब्द काढत नाही, ती आवरत असते. तेव्हा मग भूमी म्हणते की पौर्णिमा, कुठे निघाली आहेस तू? तेव्हा ती म्हणते की अनाथ आश्रमात. भूमी म्हणते की ठीक आहे पौर्णिमा, तू जे काही करतेस ना ते खरंच खूप चांगलं करतेस, परंतु प्लीज थोडंफार तरी बोलत जा ना. किती काही झालं तरी आपल्याला थोडंसं तरी बोललं पाहिजे गं. जे काही आहे ते असं मनातल्या मनात साठवून कसं काय चालेल सांग मला. म्हणजेच काय आहे ना, तू तुझ्या मनात सगळं काही ठेवतेस, त्यामुळे सगळा प्रॉब्लेम होऊन बसतो. किती वर्ष झाली तू जास्त बोलतच नाहीस, 2-3 शब्दाच्या वर काहीच नाही. तेव्हा मग तू असं राहू नकोस, प्लीज जरा काहीतरी बोल, आम्हालाही बरं वाटेल. तेव्हा मग ती म्हणते की नाही, मला आता बोलायला तेव्हाच आवडेल जेव्हा माझ्या अभिजितला न्याय मिळालेला असेल, आणि त्यामुळे मी आता काहीच बोलणार नाही आहे, मी निघते, असं म्हणून ती तिथून निघून जाते. भूमी, पुन्नू, अगं थांब असं बोलते, परंतु पौर्णिमा काही थांबत नाही. मानसी ही म्हणते की ताई, काय झालं? मला कळतंय की पौर्णिमा असं वागते म्हणून तू जरा नाराज असशील, परंतु कितीही काही झालं तरीही पौर्णिमा ही आपलीच बहीण आहे ना गं. पण किती वर्ष आपण तिला समजायतो की या सगळ्यातून बाहेर ये, परंतु ती अजिबात ऐकायला तयारच नाही आहे. ती हे मानूनच बसली की तिचं आता या जगामध्ये कोणी नाही आहे. आश्रमात जाते, खरंच चांगली गोष्ट आहे, म्हणजे ती गरिबांची सेवा करते, ही चांगली गोष्ट आहे. परंतु तरीही एक कुठेतरी वाईट वाटत राहतं गं की तिच्या आयुष्यात कसं चाललं आहे बघ ना. म्हणजे गेली 7 वर्ष ती कोणाशी मिळत मिसळतही नाही, आपापली शांत असते. तेव्हा भूमी म्हणते की हो गं, खरं तर आपलीच बहीण आहे ना गं ती,
आणि आपल्याच वयाची आहे सारखी, आणि बघ ना इतक्या कमी वयामध्ये विधवेचं आयुष्य जगते बिचारी. किती वाईट वाटत असेल, कोणाशी बोलणं नाही, काही नाही, आणि शिवाय आपण त्याचं इमॅजिनही करू शकत नाही की त्यावेळेला तिला काय एकटं वाटत असेल. एकटीने सोसते बिचारी सगळी, असं म्हणून भूमीला आता खूप वाईट वाटत असतं. तेव्हा मग आता लगेचच पुढे मानसी म्हणते की हो ना ताई, किती काही झालं तरी आपल्याला तिला सावरून घ्यायला हवं, आपली आहे ना ती बहीण. तेव्हा मग आता हे सगळं होत असताना पौर्णिमा म्हणते की मानसी म्हणते की किती काही झालं तरी पौर्णिमाच्या बाबतीत आपल्याला नीट बघावंच लागेल, आपली बहीण आहे ती, तिच्या बाबतीत आपल्याला काही गोष्टी या कराव्या लागतीलच. आता भूमी त्या बाबतीतच नाराज असते. मग लगेच मानसी विचारते की ताई, अगं मगाशी काय झालं, रांगोळी काढता काढता तू अचानक डिस्टर्ब झाली होतीस, मग काय झालं होतं? तेव्हा ती म्हणते की अगं ॲक्च्युली त्याचं काय झालं ना, मी रांगोळी काढत असताना मला आठवलं की मी क्षितिजाला गिजर लावून दिला होता, आणि म्हणूनच मी घाबरत धावत पळत निघाली की उगाचच तिला काही परत प्रॉब्लेम नको, तिला वरती चढायला नको वगैरे, म्हणून त्यासाठी. तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे, मग प्रिन्सेस आपली आहे तरी कुठे, कुठे गेली आहे ती? तेवढ्यातच आकाश रूममधून खाली येतो. आकाश आल्याबरोबर मानसी विचारते की हे काय भाऊजी, तुमच्याबरोबर पण क्षितिजा आली नाही, मग ती आहे तरी कुठे? त्यावेळेला आकाश म्हणतो की काय माहिती कुठे गेली ती, मला वाटतंय ती इथेच कुठेतरी असेल, किचनमध्ये का बघूया म्हणून सगळे बघायला जातात, परंतु तिथे इथे नसते, कुठेही नसते. तेव्हा मग इथे आता आकाश म्हणतो की आता आलं माझ्या लक्षात, कुठे असेल ती, बाहेर लॉनमध्येही नाही आहे ना ती, मग ती आता तिच्या लाडक्या बलदेव काकाच्या रूममध्ये असेल, असं म्हणून ती आता तिकडे जायला निघते. आणि त्याच वेळेला बलदेवच्याच रूममध्ये ती असते. पौर्णिमा भूमी म्हणते की बघितलं, इथेच होती ती, मला तरी असंच वाटतंय की ही ना मुलगी खरंच म्हणजे काकाला अगदी दमवणार आहे. तेव्हा ती म्हणते की बघा मी काय केले सगळ्यांसाठी, मी सगळ्यांच्या फोटोजचा कंदील बनवला आहे, असं म्हणून आता ती सगळ्यांना लहान मुलगी कंदील दाखवते आणि सगळेजणही खूप खुश असतात. तेव्हा मग ती म्हणते की मला मदत कोणी केली तर बलदेव काकाने खूप जास्त हेल्प केली मला. तेव्हा लगेचच आता बलदेव म्हणतो की ए बघ प्रिन्सेस, मी इतकी काही मदत केलेली नाही हां, खरं तर आयडिया आहे ना तिचीच होती, फक्त तिच्याबरोबर बसलेलो, पण हां नुसती आम्ही दिवसभर बसलेलो बरं का, आणि तेव्हा जाऊन हे कुठेतरी कंप्लीट झालं आहे, म्हणजे काकाला मस्का लावला आणि मग काकाबरोबरच बनवून घेतलं आहे. तेव्हा लगेचच भूमी म्हणते की बापरे, बघितलं किती चॅप्टर आहे ती, बरं ठीक आहे, आता हा कंदील आपल्याला लावावा लागेल. मग काय प्रिन्सेस, आपल्याला आता कपडे तर बदलायचेत ना, चल लवकर, आपण नवीन नवीन दुसरे कपडे घालूया, कुठला ड्रेस घालणार तू, असं म्हणून भूमी तिला घेऊन जाते. तेव्हा मग आकाश आणि बाकीचे सगळे महाजनांच्या घरावर दरवर्षीप्रमाणे कंदील लावण्यासाठी आलेले असतात. त्याच वेळेला आता आकाश आणि भूमी हे दोघंजणही येतात, आणि मानसी म्हणते की चल बाळा कंदील लावून घे. तेव्हा ती कंदील लावते आणि अथर्व म्हणतो की चला आपण आता मस्त सेल्फी घेऊया. तेव्हा मग ते सेल्फी घेतात आणि दोघंजणही एकमेकांकडे बघत असतात. त्याचबरोबर इथे आता सेल्फी झाल्यानंतर लगेचच भूमीची मुलगी म्हणजे क्षितिजा म्हणते की आई आता काय करायचं आहे आपण, आणि तिचं असं म्हणणं असतं की काहीतरी करून आपण मजा करायची आहे. तेव्हा मग तो कंदील बघितल्यानंतर सगळ्यांना आनंद होतो. सगळेजण म्हणतात की अगदी सुंदर कंदील दिसतोय ना आपला. तेवढ्यातच आता आकाश पुढे जातो, भूमी मागे असते. कंदील खाली पडतो आणि तो ती झेलते आणि म्हणते की आकाश, हा कंदील अचानक कसं काय? तेव्हा मग तो म्हणतो की थांब, मला वाटतंय की कदाचित पिलूने लावला आहे ना, म्हणून तो लूज लागला असेल, थांब मी लावतो. आकाश आता लावून दाखवतो. मग आकाश म्हणतो चला आता सगळेजण नाश्ता करण्यासाठी. सगळेजण नाश्त्याच्या टेबलवर येतात. ती म्हणते की बाबा माझं गिफ्ट कुठे आहे? तेव्हा मग तो म्हणतो की हो, आमच्या प्रिन्सेससाठी काय गिफ्ट आणलं आहे ते बघूया आता. अथर्व काकाचं गिफ्ट आहे ना हे. तेव्हा मग अथर्वचं गिफ्ट उघडल्यानंतर ती म्हणते की वाव किती सुंदर आहे, आणि मला पर्स मिळाले तेही बार्बीची, काका थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर मग अथर्व म्हणतो की आमच्या प्रिन्सेससाठी आणलं आहे हे गोड गोड गिफ्ट. तेव्हा मग भूमी म्हणते की आत्ता नाही घ्यायची हां, म्हणजे तुझा नवीन ड्रेस आहे ना त्याच्यावर घ्यायची. त्यानंतर मग आता आकाश म्हणतो की बघितलं किती लाड करून ठेवले, लाडोबा आहेत नुसत्यांची सगळ्यांची, नुसते सगळ्यांचे लाड असतात त्या मॅडमकडे. तेव्हा मग लगेच आता ती खुश होते आणि म्हणते की काका मला खरंच खूप आवडलं. नंतर अभिजित म्हणतो की बाळा आता तुझ्या बलदेव मामाकडून गिफ्ट नाही घेणार का तू, असं म्हणून ती म्हणते की हो घेणार. तेव्हा मग ती विचारते की मामा काय आहे याच्यामध्ये. नंतर मग बलदेव म्हणतो की आमच्या प्रिन्सेससाठी ते छान छान बांगड्या आहेत. तेव्हा भूमी म्हणते बांगड्या, तेव्हा तो म्हणतो की हो. तेव्हा ती बांगड्या उघडून बघते आणि म्हणते की हे सगळं ना माझ्या ड्रेसवरती मॅचिंग आहे, म्हणजे काकाची पर्स पण, म्हणून म्हणते की हो, आणि ह्या बांगड्या ते सगळं. तेव्हा मग आता भूमी म्हणते की या लाडोबाला ना सगळ्यांची अगदी लाड मिळाली आहेत, सगळ्यांनी नुसती लाडवून ठेवली तिला.
तेव्हा लगेचच मग भूमी म्हणते की अगं तू त्यांना इतके छान छान गिफ्ट्स भेटले म्हणून त्यांना जवळ नाही घेणार का, त्यांना थँक्यू नाही बोलणार का तू. तेव्हा मग ती म्हणते की हो, थँक्यू तर बोलायचंच आहे माझ्या दोन्ही लाडक्या काकाला आणि मामाला. तेव्हा मग ती धावत धावत जाते आणि मग खाली वाकूनच लगेचच ती आता बलदेवला सांगते की काका मी तुमची पापी घेणार आणि अथर्वचीही पापी घेते. तेव्हा मग मनू म्हणते की काकाचीच फक्त पापी कामाला नाही का. त्यावेळेला मग ती मनूकडे पण जाते आणि सगळ्यांची पापी घेत असते आणि सगळ्यांना थँक्यू थँक्यू असं म्हणत असते. मग आकाश आणि भूमी म्हणतात की बघितलं, म्हणजे सगळ्यांना पापी मिळाली, अजून कुठे काहीतरी उरलं की मग आई आणि बाबांना पापी मिळणार आहे. तेव्हा मग आता लगेचच ती म्हणते की ठीक आहे, म्हणजे जर असंच असेल तर मग मी येते माझ्या आईबाबांबरोबर त्यांच्यासमोर पापी द्यायला. तेव्हा मग भूमी आणि आकाशला ती खाली वाकायला सांगते आणि म्हणते की चला आता मला एक एक करून मी तुम्हाला पापी देते. भूमी आणि आकाशला ती पहा देते आणि नंतर म्हणते की मला माझी कोण घेणार आहे, घ्या दोघंजणं. त्यावेळेला मग मानसी, भूमी आणि आकाश हे दोघं तिच्याकडे बघत असतात. तिची छान तयारी झालेली असते आणि तो तिच्याकडे वाकून बघतो आणि मग त्याच वेळेला ती म्हणते की द्या मला पापी. मग दोघंजण ही गाल तिच्याजवळ करतात. तेव्हा दोघं तिला पापी घ्यायला जाणार, तेवढ्यातच ती पटकन गाल मागे करते आणि लाजते. तेव्हा मग मानसी म्हणते की लब्बाड झाली नुसती. तेव्हा मग अथर्व म्हणतो की आपल्या मावशीवरच गेली आहे, मनू मावशीवर. तेव्हा ती म्हणते की हे बघ असं काही नाही आहे, अजिबात नाही, खूप चांगली आहे ती. तेव्हा मग आता लगेचच जी क्षितिजा असते ती म्हणते की आता काय करायचं आहे. अथर्व म्हणतो की आता काय करायचं आहे, खरंच आमची क्षितिजा ही खूप लबाड आहे, चला आता नाश्ता करायला बसायचं आहे. सगळेजणांना आता भूमी म्हणत असते की हिचं ना सगळ्यांनी खूप कौतुक करून ठेवले, अगदी लाडोबा बनवून ठेवले सगळ्यांनी. त्याच वेळेला मग आता लगेचच पुढे मनू म्हणते की ठीक आहे लाडोबा असू देत ती. तेव्हा मग आता अथर्व म्हणतो की लाडोबाबरोबर दुसरा लाडोबा पण यायला हवा ना, म्हणजे जोपर्यंत तुझी मनू मावशी हे दुसऱ्या बाळाला आणायला तयार होत नाही आहे ना, तोपर्यंत आपण आता तिची अशीच मस्करी करायची. तेव्हा सगळे हसायला लागतात आणि नंतर मग आकाश विचारतो की मला सांग अभिजित, सगळी काही तयारी झालेली आहे ना, म्हणजे आपल्या दिवाळी पार्टीची. तेव्हा तो म्हणतो की हो सगळ्यांना सांगितले मी, लोकल बिझनेसमॅन म्हणजेच पॉलिटिशियन वगैरे सगळेजण या मीटिंगला येणार आहेत. त्यावेळेला मग आकाश म्हणतो की बरं ठीक आहे. आणि हे सगळं होत असताना आता भूमीला जरा टेन्शन यायला लागतं की पोलीस पण येणार आहेत, काय होईल तिथे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत. भूमी आकाश खूप खुश असतात. भूमी म्हणते की आकाश 7 वर्षांपूर्वी जे या घरावर दुष्टचक्र आलं होतं, वाईट सावली होती ती कायमची आता इथून नष्ट झालेली आहे. आपलं घर अगदी प्रकाशाने उजळून निघालंय ना, आणि त्या प्रकाशांमध्ये क्षितिजा किती सुंदर दिसते. आणि आकाश म्हणतो की हो, या दिवाळीच्या वेळेला आपल्या क्षितिजामुळे अगदी आपल्या सणाला 4 चांद लागल्यासारखे झालेत, बघ ना किती सुंदर दिसते ती. त्यावेळेला मग आता क्षितिजा ही फटाके उडवत असते आणि छानपैकी तिने ड्रेस देखील घातलेला असतो. मग मानसी तिला जपून फटाके उडवत असते. तेव्हा आता हे सगळं करत असताना आकाश म्हणतो की सगळं काही व्यवस्थित सुंदर झाले, आता काहीच आपल्या आयुष्यात वाईट संकट, वाईट सावली येणार नाही. तेवढ्यातच आता भूमी आकाश हे खूपच खुश असतात आणि तेवढ्यातच पोलिसांच्या गाड्या बंगल्यात येतात. आणि मग तिथे ACP अपूर्वा हिची एंट्री झालेली असते. ती म्हणते की भूमी आणि आकाश महाजन यांचं घर हेच आहे ना, मी आहे ACP अपूर्वा. आता हे ऐकल्यानंतर भूमीला मात्र टेन्शन येऊ लागतं. नेमकं आता पुढे काय घडणार आहे पाहणं रंजक ठरेल. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.